देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। ड्रग्ज प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निकटवर्तीय 2 आरोपी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील एमडी ड्रग्ज अंमली पदार्थ प्रकरणी केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो मार्फत तपास करण्याची मागणी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत केली होती। मात्र लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांना सहकार्य करणारे ड्रग्ज प्रकरणातील दोषी आरोपी त्यांचे निकटवर्तीय खासदार ओमराजे निंबाळकर यांना पाठीशी घालणार की कारवाईचा बडगा उचलणार हा धाराशिव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे। तुळजापुरात 3 वर्षापासून ड्रग्ज विक्री चालू आहे। हे कुणाच्या आशीर्वादाने, यांचा अक्का कोण आणि या 2 आरोपीची पोलीस प्रशासनाची जवळीकता आहे का व ड्रग्ज प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निकटवर्तीय 2 आरोपी कार्यकर्ते पोलिसाच्या ताब्यात आणि त्याच सोबत पोलिसांचा सहभाग होता का असा सवाल संसद भवनात केला होता। ड्रग्ज प्रकरणी तेव्हाच गांभीर्याने घेणे गरजेचे असताना हेड कॉन्स्टेबल नंतर PSI नंतर API कडून याचा तपास केला गेला असा सवाल संसदेमध्ये खासदारांनी उपस्थित केला होता। या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तपास करण्याबाबतीत पत्र लिहून विनंती केली असे सांगून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी संसदेत केली होती। मात्र खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कारवाईचा बडगा उचलणार की आपल्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालणार हा मात्र यक्ष प्रश्न बनत चाललेला आहे। ते उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो याच्या मार्फत याचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे। त्याची पाळंमुळं त्या ठिकाणी खणून काढली पाहिजेत आणि तरुण पिढीला या ड्रग्जच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी माझी विनंती आपल्या माध्यमातून गृहमंत्री महोदयांना की याचा तपास केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरोच्या माध्यमातून व्हावा आणि ह्याच्यामध्ये जे कोणी सामील असतील त्यांना त्या ठिकाणी जेलच्या मध्ये घालायचं काम व्हावं।